मित्रांनो, 2025 मध्ये एका घरकुलसाठी किती पैसे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आता एका घरकुलसाठी अनुदानामध्ये वाढ केली जाणार होती, पण आता 2025 मध्ये अनुदानामध्ये वाढ झाली आहे का? चालू वर्ष 2025 मध्ये एका घरकुलसाठी किती रुपयाचं अनुदान मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे व्हिडिओ येत असतात। तर मित्रांनो, चालू वर्ष 2025 मध्ये एका घरकुलासाठी किती रुपयाचे अनुदान दिले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आधी समजून घेऊयात। त्यानंतर एका घरकुलासाठी जे अनुदान दिलं जातं यामध्ये कधीपासून वाढ केली जाणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊयात। तर मित्रांनो, एका घरकुलासाठी ग्रामीण भागात 1,20,000 एवढे अनुदान दिले जाते। त्यानंतर डोंगराळ भागासाठी 1,30,000 एवढे अनुदान एका घरकुलासाठी सध्या दिलं जात आहे। ज्या लाभार्थ्यांचे घरकुल 5 जानेवारी 2025 पर्यंत मंजूर झाले आहेत त्या लाभार्थ्यांना एवढा निधी एका घरकुलासाठी दिला जात आहे। या निधीमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे। याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे, पण कधीपासून या अनुदानामध्ये वाढ होईल याबद्दलची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। शक्यतो येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये वाढीव निधी डिक्लेअर केला जाऊ शकतो। आता जो एप्रिल 2025 मध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला जाईल, या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये रमाई आवास योजना असेल, पारधी आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। या योजनेमध्ये सर्व जाती धर्मातील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो। तर या योजनेसाठी सध्या तरी एका घरकुलासाठी 1,20,000 आणि 1,30,000 याप्रमाणे अनुदान दिलं जात आहे। जेव्हा वाढीव निधी किंवा अनुदान दिलं जाईल त्या संदर्भातील जे काही अपडेट असतील ते आपल्या चॅनलवरती सर्वात आधी कळवण्यात येतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।